हाय मुलांनो, आज आपण युनिट 1 मधला 1.1 बघणार आहोत. बाउन्स अ बॉल. बाउन्स म्हणजे उसळी घेणे. जेव्हा चेंडू आपण असा खाली आपटतो, तो उंच उडतो की नाही, आपण काय म्हणतो तेव्हा तो जो बॉल आहे, तो चेंडू आहे, तो बाउन्स झाला, म्हणजे त्याने अशी उंच उसळी घेतलेली आहे. ठीक आहे. तर लिसन, सिंग अँड ॲक्ट. लिसन म्हणजे ऐका, सिंग म्हणजे म्हणा आणि ॲक्ट म्हणजे कृती करा. बाउन्स अ बॉल टू रीना. बाउन्स अ बॉल टू रीना. समजा ही जी मुलगी आहे हिला आपण रीना म्हणू. तर हा जो बॉल आहे तो रीनाकडे फेका. बाउन्स करा म्हणजे त्या बॉलने उसळी घ्या, म्हणजेच काय, तो बॉल उंच फेका, रीनाकडे फेका. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. रीनाकडे बॉल फेकल्यावर रीना तो बॉल पकडते आणि तिने तो बॉल पकडला म्हणजेच तो तिला मिळाला, म्हणून ती म्हणते येस, हो, आय गॉट इट. गॉट म्हणजे मिळणे, मला तो बॉल मिळाला. इट म्हणजे बॉल. ठीक आहे. बाउन्स इट टू वीना. बाउन्स इट टू वीना. मग आता ही जी रीना आहे ती ह्या वीनाकडे, समजा ही वीणा आहे, तर ह्या वीणाकडे तो बॉल उंच फेकणार. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. आणि बघा ह्या वीणाने हा बॉल असा पकडला की ती म्हणते हो, मला बॉल मिळाला. ठीक आहे. बाउन्स इट टू सागर. बाउन्स इट टू सागर. आता ती हा जो बॉल आहे तो या सागरकडे असा उंच फेकणार आहे. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. आणि सागरने पण हा बॉल पकडला की तो म्हणणार हो, मला बॉल मिळाला. आता बाउन्स इट टू टीचर. बाउन्स इट टू टीचर. आता हा जो बॉल आहे हा सागर टीचरकडे टाकणार आहे आणि टीचर, ओ नो आय मिस्ड इट. ओ नो आय मिस्ड इट. आणि त्या टीचरला तो बॉल पकडताच आला नाही. टीचरच्या हातातून तो बॉल सुटला. मग टीचर काय म्हणतात, अरे रे, नाही, माझ्याकडून बॉल मिस झाला, म्हणजे माझ्या हातातून बॉल सुटला, असं टीचर म्हणतात. समजलं हे गाणं? बी. Replace the word bounce with the words given in the boxes and sing again. आता इथे बघा, तुम्हाला असा हा बॉक्स दिसत आहे, असा दिसते ना ही चौकट. तर ह्या चौकटीमध्ये काही शब्द दिलेले आहेत. आता इथे बघा, ROLL, रोल. तर रोल म्हणजे असा बॉल गडगडत जाणे, घरंगळत जाणे. ठीक आहे. तर हा जो बाउन्स शब्द आहे की नाही ते या चौकटीतला, तर तो काढायचा आणि तिथे रोल टाकायचा आहे. म्हणजे आता रोल अ बॉल टू रीना, म्हणजे आता बॉल असा सरपटी फेकायचा आहे. मग काय म्हणणार आपण, रोल अ बॉल टू रीना. रोल अ बॉल टू रीना. येस आय गॉट इट. मग सरपटी बॉल रीनाकडे फेकल्यानंतर रीना तो पकडते आणि म्हणते हो, मला तो मिळाला. येस आय गॉट इट. परत इथे बाउन्सच्या ऐवजी रोल वापरणार आपण शब्द. रोल इट टू वीना. रोल इट टू वीना. मग रीना तो बॉल वीणाकडे सरपटी फेकणार आहे आणि तो बॉल वीणाने पकडल्यावरती म्हणणार येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. समजलं, मला मिळाला. परत इथं आपण रोल म्हणणार आहोत. रोल इट टू सागर. रोल इट टू सागर. मग तो बॉल परत ही वीणा जी आहे तो सागरकडे असा रोल करून टाकणार, सरपट्टी टाकणार आहे. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. आणि सागरने तो बॉल पकडल्यावर तो म्हणणार हो, मला तो मिळाला. मग परत रोल इट टू टीचर. रोल इट टू टीचर. मग तो सागर परत हा बॉल सरपट्टी टीचरकडे टाकणार आहे. ओ नो आय मिस्ड इट. ओ नो आय मिस्ड इट. आणि टीचरांना तो पकडता नाही येणार आणि टीचर म्हणणार नाही, अरे, माझ्याकडून तो सुटला. असं ह्या प्रत्येक शब्दाचं करायचं. तर मी तुम्हाला रोलचं करून दाखवलं. त्याचप्रमाणे हिट. हिट म्हणजे मारणे. थ्रो म्हणजे फेकणे. किक म्हणजे पायाने मारणे. ठीक आहे. तर असे शब्द इथे ह्या चौकटीत टाकायचे आणि नवीन गाणं तुम्हाला तयार करायचं आहे. समजलं? सी, लुक अँड से. बघा आणि म्हणा. BALL, बॉल. बॉल म्हणजे चेंडू. BOUNCE, बाउन्स. बाउन्स म्हणजे उसळी घेणे. GOT, गॉट. गॉट म्हणजे मिळाला. IT, इट. इट म्हणजे तो, ते. TEACHER, टीचर. टीचर म्हणजे आपले शिक्षक. YES, येस म्हणजे हो. टू